नमस्कार, मी विशाल परदेशी. गणपती बाप्पा मोरया असं म्हणत सगळीकडेच लाडक्या बाप्पाचं आगमन होतं आणि त्याचबद्दलच्या घडामोडी जाणून घेण्याकरता आपण थेट जाऊयात. पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. पुण्यात यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाकडून पंचकेदार मंदिर साकारण्यात आलंय आणि या मंदिराला सुंदर अशी 1.25 लाख दिव्यांची रोषणाई देखील करण्यात आली आहे. त्याची जी दृश्य आपण बघतोय, वाजत गाजत पुन्हा एकदा निर्बंधमुक्त असा हा गणेश उत्सव जो आहे तो साजरा केला जातोय. हा उत्साह नेमका कसा हे जाणून घेण्याकरता जाऊयात. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या बरोबर आहेत. वैभव, तुला माझा आवाज पोहोचतोय? आजूबाजूला ढोल तासांचा गजर आहे, कदाचित त्यामुळे आपल्या प्रतिनिधींपर्यंत आपला आवाज पोहोचत नसावा. पण विद्येची ही देवता, विनयशीलतेची ही देवता जिचं आज आगमन झालेलं आहे, अर्थात या आगमनाची वर्षभर सगळ्यांना प्रतीक्षा असते आणि आजच्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन अगदी उत्साहात केलं जातंय. घरोघरी सगळ्यांमध्ये आनंद आहे आणि अर्थात 2 ते 3 वर्ष आपण जे कोरोनाच्या संकटात घालवले त्या सगळ्या ह्याच्यातनं पुन्हा एकदा आपलं निर्बंधमुक्त वातावरणात आपल्या लाडक्या बाप्पाचं आपण स्वागत करतोय. दगडूशेठ हलवाई गणपतीबद्दल जर बोलायचं झालं तर पुण्यातला खास असा हा सगळ्यांच्या चर्चेतला गणपती. आवर्जून पुणेकर बाप्पांच्या दर्शनाला जेव्हा ज्या वेगवेगळ्या ठिकाणी जातात त्या दगडूशेठ गणपतीला पुण्यामध्ये जर आपण गेलात तर जाणं असतंच. अशा या गणपती बाप्पाचं आगमन जे ते आज होत आहे. पंचकेदार मंदिराचा देखावा जो आहे तो दगडूशेठ हलवाई गणपती करता म्हणून करण्यात आलेला आहे आणि 1.25 लाख दिवे, बघा थोडे दिडकेने 1.25 लाख दिव्यांची रोषणाई जी आहे या मंदिराच्या अवतीभोवती करण्यात आलेली आहे. याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. वैभव, गणपती बाप्पा मोरया. वैभव, आपण बघतोय की दगडूशेठ हलवाई गणपतीचं आगमन जे ते होत आहे, आपल्या लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना जी ती थोड्याच वेळात केली जाईल. कसा आहे माहोल? कदाचित वैभवपर्यंत पुन्हा एकदा आपला आवाज पोहोचत नाही, पण ही दृश्य बोलकी आहे. जय गणेश ची टोपी घालून सगळे कार्यकर्ते जे ते आपल्या लाडक्या बाप्पांचं इथे स्वागत करताना दिसतात. जाऊयात पुन्हा एकदा वैभवकडे. वैभव, विशाल, बाप्पा मोरया आपण समोर पाहतोय. दगडूशेठ बाप्पाची मूर्ती जी आहे ती मंदिरातून निघून आता गरुड रथामध्ये विराजमान झाली आहे आणि इथून बरोबर 300 मीटर मागे पंचकेदारेश्वर मंदिर उभारण्यात आलेलं आहे दगडूशेठ ट्रस्टकडून आणि तिथे जाऊन 10 दिवस दगडूशेठ बाप्पाची मूर्ती जी आहे ती विराजमान असेल. मोठा गरुड रथ करण्यात आलेला आहे आणि 4 बैलांची बैलजोडी जी आहे ती या रथाला जोडण्यात आलेली आहे. गंधाक्ष हे ढोल पथक आणि दरबार ब्रास बँड जो पुण्यातला 125 वर्ष जुना ब्रास बँड समजला जातो तो दगडूशेठ बाप्पाच्या पुढे मिरवणुकीमध्ये वादन करणार आहे आणि इथून ही मिरवणूक जी आहे ती काही क्षणांमध्ये सुरू होईल. प्रचंड मोठी गर्दी जी आहे ती दगडूशेठ बाप्पाच्या या मिरवणुकीला दोन्ही बाजूंनी झालेली आपण पाहतोय. मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे. मात्र लोकांचा उत्साह जो आहे, 2 वर्ष या सगळ्या क्षणांची वाट पाहत होते गणेश भक्तांनी. अखेर आज 2 वर्षानंतर त्यांना त्यांचा उत्सव जो आहे तो उत्सव करायला, निर्बंधमुक्त उत्सव करायला 2 वर्षांना परवानगी मिळते. मनसोक्त उत्सव करायला परवानगी मिळते आणि त्याचा उत्साह आपण पाहतोय. ढोल ताशा पथकाचं वादन जे आहे ते ज्या तालात, ज्या लयीत आणि ज्या ताकदीनं होत आहे ते पाहता या उत्साहाचा एकूण अंदाज जो आहे तो आपल्याला येऊ शकतो. आपण गर्दी पाहतोय आणि रथ जो आहे तो रथ मार्गस्थ झालेला आहे. पुढं दरबार ब्रास बँड आणि गंधाक्ष हे दोघेही एकत्रित वादन जे आहे ते इथं करतायत. आपण गर्दी पाहतोय. अक्षरशः पाय ठेवायला जागा नाहीये, हलायला जागा नाहीये अशी परिस्थिती आहे. मोठी गर्दी जी आहे ती गर्दी इथं दिसून येते आणि हा नाच जो आहे ढोल ताशा पथकांचा समाधान चौक यासाठीच ओळखला जातो.
संबंध जगभरात आहे। परदेशातून अनेक भाविक केवळ गणेश उत्सवामध्येच मानाच्या गणपतींसह महत्त्वाच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पुण्यात येतात।